नमस्कार. जेव्हा एक आई आपल्या मुलांसाठी सगळं काही करून त्यांना लहानाचं मोठं करते, तेव्हा त्या आईची देखील एक अपेक्षा असते की तिच्या मुलांनी सुखी संसार करावा, त्याचबरोबर आपल्याला देखील सांभाळावं. पण वंशाचा दिवा म्हणणाऱ्या मुलांनीच जर पातळी ओलांडली तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आणि ते कसं, ते आज आपण या घटनेतून पाहणार आहोत, जी घडली आहे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी गावात. धावरी गावात राहणारी 60 वर्षीय नागाबाई नागा राऊत ही एक मेहनती आणि कष्टकरी माता. त्यांना 2 मुलं होती, मोठा बालाजी आणि लहान नागय्या. शेतमजुरी करून त्यांचा संसार चालू होता. दोन्ही मुलं त्यांच्या मदतीला असायची. मोठा मुलगा बालाजी याने लहानपणापासून आईचे कष्ट पाहिले होते, त्यामुळे तोही त्याच जोमाने आईला मदत करायचा. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. काळ पुढे सरकत गेला. घरातला मोठा मुलगा आता लग्नाच्या वयाचा झाला होता. मुलाचं लग्न झालं, घरात सून आली, सर्व काही ठीक चाललं होतं. मोठा मुलगा बालाजी याच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागला होता. लग्नानंतर काही काळ सगळं काही आनंदी चालू होतं. पण त्यानंतर बालाजी मद्याच्या आहारी जाऊ लागला. सुरुवातीला आईच्या धाकाने बालाजी लपून मद्य पित असे, पण नंतर तो दिवसा ढवळ्या नशेत घरी येऊ लागला. त्याच्या सततच्या वागण्याने त्याची बायकोही वैतागली होती. त्याच्या बायकोचं म्हणणं होतं की तुमच्यातून सतत दुर्गंधी येते, त्यामुळे तुम्ही माझ्यापासून लांब राहत जा. या कालावधीतच बालाजीला एक गोंडस मुलगा झाला. बालाजी आणि त्याच्या बायकोचे वाद सतत होऊ लागले होते, त्यामुळे एके दिवशी आई नागाबाईने त्याला समजावलं. पण बालाजीने मद्याच्या नशेत आईवरच हात उचलला. तो मुलगा जो एकेकाळी आईसाठी सर्व काही होता, आज तो तिच्या अंगावर धावून गेला होता. बालाजीच्या बायकोने तेव्हा मध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण बालाजीने काही एक ऐकलं नाही. बालाजीच्या सततच्या अशा वागण्यामुळे त्याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. तरी देखील बालाजीचं वागणं बदललं नव्हतं. पत्नीने शेवटी त्यांचं नातं तोडायचा निर्णय घेतला. बालाजीची आई नागाबाई सुनेला परत आणण्याचे प्रयत्न करत होत्या, त्यामुळे नागाबाई यांचा सुनेला सतत फोन चालू असायचा. आई सतत सुनेशी फोनवर बोलल्याने बालाजीच्या डोक्यात संशयाचं भूत नाचू लागलं की आई आणि बायको मिळून त्याच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करतायत. या संशयामुळे त्याचं मद्य पिणं अजूनच वाढत गेलं. बालाजी 35 वर्षांचा होता. बालाजी आता सतत आईसोबत वाद घालू लागला होता. त्याचबरोबर तो तिच्यावर हातही उचलत होता. शनिवारचा दिवस होता, 5 एप्रिल 2025. त्या रात्री नागाबाई या शेताच्या आखाड्यावर होत्या. त्याचवेळी त्यांचा मुलगा बालाजी हा मद्यप्राशन करून तिथे आला. नेहमीप्रमाणे तो आपल्या आईशी वाद घालू लागला होता. वाद घालत असताना तो त्याच्या आईवर हात देखील उचलत होता. बालाजी मारहाण करत असताना आता मात्र आईचा संयम सुटला आणि तिने तीक्ष्ण शस्त्राने त्याच्या डोक्यात आणि कानावर वार केले. रक्तस्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान भाऊ नागय्या नागा राऊत तिथे पोहोचला आणि त्याच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी नागाबाई विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं. मद्यप्राशन करून नेहमी मारहाण करत असल्याच्या कारणावरून मुलाचा खून केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. दरम्यान जन्मदात्या मातेने पोटच्या लेकराची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ज्याला स्वतःच्या पोटातून जन्म दिला त्याच मुलाकडून जीवाला धोका असल्याने त्याच्या आईने स्वतःच्या संरक्षणासाठी कडवट निर्णय घेतला. दारू हे व्यसन नाही तर आत्मविनाशाचा मार्ग आहे. बालाजीच्या आयुष्यातही हेच घडलं. सुरुवातीला थोडीशी मजा वाटली, थकवा कमी होतोय असं वाटलं, पण हळूहळू हे व्यसन इतकं वाढलं की त्याने स्वतःचं आयुष्य, संसार आणि अखेरीस स्वतःचं प्राण गमावलं. दारू क्षणिक विश्रांती देते पण कायमचा विनाश करते. कुटुंबासाठी हसत खेळत जगायचं असेल तर व्यसनांपासून दूर राहणं गरजेचं आहे. बालाजीने आपल्या पत्नीवर आणि आईवर संशय घेतला. कोणत्याही गोष्टीवर बोलून त्यावर मार्ग न काढता गृहीत धरली गेली, त्यामुळे त्याच्या मनात विष भरत गेलं. आणि जेव्हा संवाद हरवतो तेव्हा फक्त तणाव आणि टोकाचा निर्णय उरतात. घरात पारदर्शक आणि विश्वासपूर्व संवाद नसेल तर घरचं वातावरण नरक होतं. कोणत्याही नात्यात संशय नसेल तरच ते नातं टिकू शकतं. नागाबाई ही एक साधी आणि कष्टकरी महिला होती. तिने 2 मुलं वाढवली, त्यांच्या लग्नासाठी राबली. पण वाढवलेला मोठा मुलगाच जेव्हा आईवर हात उचलतो तेव्हा तिला स्वतःचं रक्षण करण्यासाठी अत्यंत टोकाचं पाऊल उचलावं लागतं. वृद्ध आई वडिलांचं रक्षण करणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे. त्यांच्यावर हात उचलणं हा नराधमपणा आहे. जेव्हा आईच्या सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा तिच्या हातून काय होईल सांगता येत नाही. बालाजीला वाटत होतं लग्न झालं की बायको आपाप आनंदी राहील.
पण लग्नानंतर जोडीदारासाठी समजूतदारपणा, प्रेम, आदर या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. केवळ कमावता असणं किंवा शारीरिक जवळीक पुरेशी नाही, कारण लग्न हे केवळ 2 शरीरांचं नाही तर 2 मनांचं, संस्कारांचं आणि जबाबदाऱ्या पेलण्याचं नातं आहे. जोडीदाराला गृहीत धरू नये, त्यालाही मन आणि भावना असतात, कारण तोही एक माणूस असतो. ही गोष्ट केवळ एका घरातील नसून आज महाराष्ट्रातील अनेक घरांमधली आहे. दारू, बेरोजगारी, जबाबदारीपासून पळणं, नात्यातील ताण या सगळ्या गोष्टींचं हे मिश्रित स्वरूप आहे. आज जर आपण सावध झालो नाही तर ही परिस्थिती कोणाच्याही घरात घडू शकते. आपल्या मुलांच्या वाढीमध्ये आपण केवळ त्यांना शिकवण देणं नव्हे तर संकटाच्या वेळी मार्गदर्शन करणं हाही भाग महत्त्वाचा आहे. समाज म्हणून आपल्याला मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, कुटुंब व्यवस्थापन यावर अधिक लक्ष द्यायला हवं. या घटनेवरून असं समजतं की वंशाचा दिवा जर घर पेटवायला निघाला तर असा दिवा विझवणं कठोर वाटलं तरी योग्यच असतं. ही घटना आपल्याला आठवण करून देते की नातं टिकवायचं असेल तर प्रेम, संयम आणि जबाबदारी या 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच वास्तव घटित कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.